जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. अशा अवस्थेत त्या दोघांना समोरासमोर आणलं आणि त्याने विमलला ओळखलं नाही तर त्या मुलीची काय अवस्था होईल. किंवा याच्या विरुद्धही होऊ शकतं. विरुद्ध म्हणजे भूतकाळात देवधरच्या आयुष्यात जे काही घडलं त्याची विमल साक्षीदार आहे. आणि आत्ता हेमंतला जो भूतकाळ आठवतोय तो त्याच्यासाठी केवळ एक आभास आहे. त्याच्याशी तो स्वतःचा प्रत्यक्ष संबंध येऊ देत नाहीये. तुला जरी काही नको असेल तरी सुद्धा माझ्या भावाच्या हक्काचं जे जे काही आहे ते त्याला मिळालंच पाहिजे असा माझा हट्ट आहे. आणि तुला माझे उपकार फेडायचे आहेत ना, मग माझ्या भावाच्या आणि माझ्या भाच्याच्या हक्काचं जे जे काय आहे ते त्याला मिळवून देण्यासाठी माझी मदत कर. मग सांग काय करू मी? तुला थोडं मनाविरुद्ध करावं लागणार आहे. हे हयात नसल्याचं नाटक करायचं ना? हो, विजयच्या आईला आता संशय आलाय. अजय, तू एकटाच आलास? विजय कुठे आहे? तो बाबांबरोबर गेलाय. असं काही गंभीर नाहीये ना? नाही, गंभीर वगैरे काही नाही. पण तो जोगदंड असा काही आव आणतोय ना, त्यामुळे जराशी खबरदारी घ्यावी लागते इतकंच. पण विमल भेटायला तयार झाली आहे ना? हो, पण बाबा तयार नाहीयेत. का भैयासाहेबांचं काय म्हणणं आहे आता? ते म्हणतायत की त्यांनी भेटायला बोलावलं म्हणून आमच्या सुनेनं लगेच जायचं की काय. काय करणार? तुमच्या मोठ्या बाईसाहेबांनीच भडकवलं असणार ना? आणि त्यांना कोणी भडकावलं? तू माझ्याकडे असा का बघतोयस? मी काय केलंय? तुमच्यामुळेच तर आईच्या मनात संशय जागा झालाय. अरे पण ते तर तेव्हा निस्तरलं ना, आणि तेवढ्यासाठी शुगर सुद्धा कमी गेली. अहो, पण संशय नाही ना कमी झाला. हो माहितीये, तेवढ्यासाठी वैद्यभुवनच्या वास्तूवर तोतया सरकारी अधिकारी पाठवले होते. काय सांगताय? वैद्यभुवनी लगेच ताडलं आणि नशिबाने देवधर तेव्हा कुठे गायब झाला होता कोण जाणे. तो तिथेच असणार, मी खात्रीने सांगतो. त्या वैद्यबुवांनी त्यांची ती कुठली ती सिद्धी वापरून त्याला गायब केलं असणार. वैद्यबुवा तोंडाने बोलत नाहीत, पण महानवली आहेत ते. पहुंचू ही चीज म्हणतात ना, तसे. हे तुम्ही जे हात जोडलेत ना ते वैद्यभुवांचं स्मरण करून जोडले असतील ना तर ते त्यांना कळेल हा, आणि मग रागवतील तुमच्यावर. आठवतंय ना कसे भडकले होते तुमच्यावर? धन्य तुम्ही. मी काही चमत्कार केलेला नाही. तुमच्यासारख्या भोळ्या आणि मूर्ख माणसामुळेच बुवाबाजी पसरते. जरा कुठे चमत्कार दिसला की तुमची बुद्धी गाण पडते. काय सांगताय? यांच्यावर का भडकले होते वैद्यबुवा? ते नाथ भागवत ऐकायला आपण इथे जमलेलो नाहीत. मॅडम, तुम्ही काय ते सांगा. नाही, पण काय नेमकं काय झालं होतं सांगा ना मला. अरे मला एक गोष्ट कळत नाही, नको त्या गोष्टी ऐकण्यात तुला एवढा इंटरेस्ट का? हा, आणि वैद्यबुवा भडकले म्हणजे त्यांनी काय माझ्या कानाखाली वगैरे वाजवली नाही. ते फक्त एवढेच म्हणाले की मला हात जोडू नका, मी काही असा मोठा बापू बुवा वगैरे नाही. समजलं? झालं समाधान? मॅडम, तुम्ही पुढे सांगायला सुरुवात करा. हे बघ, देवधर बेशुद्धीमध्ये जे काही बोलतो किंवा बोलत असतो ते सगळं दिनकरने लिहून काढलंय. पण याचा उपयोग आपण कसा करायचा? तेच तर सांगतेय. जोगदंडाने विमलची भेट मागितली की नाही? हो. हा, मग विमल आपण सांगितल्याप्रमाणे नाटक करायला तयार आहे. हो. हा, मग ही सगळी माहिती तू विमलला नेऊन दे. नाही म्हणजे माझ्या लक्षात नाहीये. अरे ही अशी माहिती आहे की ती फक्त जावई बापू आणि जोगदंड यांनाच माहिती आहे. आणि मग ही सगळी तंतोतंत बातमी विमलने जर का जोगदंडासमोर बसून ती जर का घडाघडा बोलली तर विचार कर त्याची काय अवस्था होईल. ठीक आहे,
महादेवाच्या घाटावर मला नेल्याचं लक्षात येत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. ओढक्यात बसताना मी खूप विरोध केला, पण डॉक्टर चारचुके सुद्धा तेव्हा जोगदंडांबरोबर होते, पण ते घाटावरच थांबले, होडक्यात आले नाहीत. होडी नेणारा एक सावळा लठ्ठ माणूस होता आणि जोगदंड सारखे त्याला नोटांचं बंडल दाखवत होते. मी सारखा रडत होतो. मला विमलची आणि सूरज बाळाची काळजी वाटत होती, आठवण येत होती. मी रडतोय म्हणून त्या जोगदंडाने माझ्या थोबाडीत मारली आणि मला दोन्ही हाताला धरून बसवलं. बसण्याचीही ताकद माझ्यात उरली नव्हती, पण पाण्याचा खळखळ आवाज येत होता, प्रवाहाचा वेग जाणवत होता आणि आता माझं काय होणार हे मला कळत होतं. अतुला प्लीज रडू नकोस. अरे रडू नको तर काय करू? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. अतुला प्लीज रडू नकोस. अरे रडू नको तर काय करू? किती भयंकर आहे हे सगळं. पण खरं सुद्धा आहे. ग्लानीत जेव्हा एकदा पेशंट बोलायला लागतो ना, तेव्हा जे अनुभवलेलं असतं ना तेच तो बोलतो. म्हणजे हा प्रूफ होऊ शकतो? हो, म्हणजे ॲज अ सायकियाट्रिस्ट मी ही केस शास्त्राचा आधार घेऊन मांडू शकते. पण ते सगळं नंतर, जेव्हा केस उभी राहील तेव्हा. पण त्यासाठी मुळात आधी देवधर सशक्त असायला हवा, भानावर असायला हवा. किती भयंकर आहे हे सगळं. किती भोगलं असेल हेमंतानी. म्हणूनच त्याला झोपेत अटॅक यायचे. 2-3 माणसं दिसायची म्हणायचा, पण काहीच आठवायचं नाही. हे असे झटके त्याला नेहमी यायचे? नेहमी नाही, पण मधनं यायचे. गोळ्या त्याच्या पटकन हाताशी लागतील अशा ठिकाणी सगळ्या घरभर ठेवायला लागायच्या. देवाचीच कृपा म्हणून तो तुमच्या हाताला लागला. नाहीतर त्याचं काय झालं असतं कोण जाणे. तुला खरं सांगतो, अगदी मनापासून सांगतो, तुझे आणि तुझ्या बाबांचे फार उपकार आहेत आमच्यावर. नाहीतर आम्ही देवधरची आशाच सोडून दिली होती. अरे चिने आपल्या स्वतःच्या बहिणीला नाही सोडलं, ती तिच्या पोरक्या पुतण्याला काय जिवंत सोडेल. अजय, एक गोष्ट लक्षात ठेव, देव तारी त्याला कोण मारी. आता देवानी देवाचं काम पार पाडलंय. यापुढे देवधरला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता आपली आहे. काय तुला मी खरं बोलते ना? बरोबर आहे, तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम. पण काय? पण ही सगळ्यांचीच सत्व परीक्षा ठरणार आहे. तुला नक्की काय म्हणायचं? अजय, हे इतकं सोपं नाहीये. हे कागद विमलच्या हातात देणं इतकं सोपं नाहीये. आपल्या नवऱ्याबरोबर काय काय झालं ते ती अलिप्तपणे राहून वाचू शकेल? तुला असं वाटतं ती हे सहन करेल? मी समजावेन तिला. हे सगळं तिला समजायलाच हवं. ते इतकं सोपं नाहीये. मला आता जाऊ दे. मला त्या नराधमाचा गळा घोटायचा आहे. करेक्ट. पण जेव्हा विमल जोगदंडासमोर बसून हे सगळं घडाघडा बोलेल ना, तेव्हा कोणीही न आवडता त्याचा गळा कोणला जाणारच आहे. कारण जे काही घडलं ते फक्त त्यालाच माहीत होतं. आणि आता विमलच्या तोंडून तो हे सगळं ऐकेल ना, तेव्हा कल्पना करा त्याची काय अवस्था होईल. हॅलो,
भाईसाहेब पुन्हा तुम्ही? नाही नाही, वैतागून नाही विचारत आहे, एक काळजी वाटली म्हणून. कारण आता 5व्यांदा फोन केलात ना तुम्ही. नाही म्हटलं, नाही म्हटलं विमलबाई येत आहे की नाही पोलीस स्टेशनला, अशी काळजी वाटत होती मला म्हणून. येत आहे ना? मग येऊ द्या ना. नाही नाही, येऊच द्या. असली प्रश्नांची सरबत्ती करतो ना बाई गोंधळून जाईल बघा. आज तुमच्या पुतण्याचा पत्ता तुमच्या हातावर ठेवतो की नाही बघा. आता फोन ठेवू का? नाही, आणि बाईसाहेब तुम्ही पण जरा स्वतःची काळजी घ्या, सांभाळून राहा. काय आहे की भैया साहेबांची नजर असते ना तुमच्या. हॅलो हॅलो हॅलो, ठेवला. विमल अजून आले नाही. हवालदारला पाठवू का? लेडी कॉन्स्टेबल पण आलेले नाही. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. चला या. चला ना, चला चला. अरे वा, आज मला भेटायला येणार म्हणून स्पेशल साजा शृंगार. अहो थांबा, शांत व्हा, शांत व्हा म्हटलं ना. काय कसली मिमिक्री चालली आहे? मिमिक्री चाललेली नाहीये. तुम्ही माझ्याशी वावगव बोलात, ते त्यांना आवडलं नाहीत म्हणून मारायला येत होते तुम्हाला. त्यांना अडवत होते मी. ए बस झाली आहे ही नाटकं. मीही तेच म्हणते. ही का आपली सदिच्छा भेट नाहीये. तुम्ही चौकशीला बोलवलंय आणि ती गरजेची वाटली म्हणून मामंजीने आम्हाला इथे पाठवले. आम्हाला म्हणजे? आम्हाला म्हणजे मला आणि ह्यांना. आता तुमची जी का चौकशीची नाटकं असतील ना ती लवकर उरका. तू चौकशीची नाटकं म्हणतेस? 1 मिनिट. काय झालं? मला अरे तुरे करायचं नाही. मी सौभाग्यवती विमल देवधर माटेगावकर आहे. मी कोणी संशयित नाही का कुठल्या गुन्ह्याखाली आरोपी नाही. त्यामुळे माझ्याशी संभाषण साधताना अदब राखून करावं. अरे बापरे, माटेगावकर बाई म्हटलं तर चालेल का? चालेल. नशीब स्वतः कबूल केलं ते बरं झालं. मी काय कबूल केलंय? सौभाग्यवती विमल देवधर माटेगावकर. सौभाग्यवती कुणाला म्हणतात माहितीये का? असल्या क्षुल्लक प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. बर, मग महत्वाचे प्रश्न विचारतो. बसा बसा, चहा वगैरे मागूयात, बिस्किट काही. प्रश्न काही कुठे पळून जात नाही. मीही कुठे पळून जात नाही. मी उभी आहे तीच बरी आहे. बसा हो, बसा बसा. इन्क्वायरी एवढ्यात संपेल असं वाटत नाही. मग दुसरी खुर्ची मागवा. मी एकटी बसणार नाही. असं काय बघताय? दुसरं कोण आहे सोबत? असं काय करता? हे आलेत ना माझ्यासोबत.
हसायला काय झालं? आता दोन परस्पर विरोधी विधानं केले तर हसायला नाही का येणार? हा, एकीकडे तुम्ही स्वतःला सौभाग्यवती म्हणवता आणि दुसरीकडे अदृश्य पतीला माझ्यासमोर उभं करता. हा, हसायला नाही येणार? हे काय माझ्याजवळच उभे आहेत ना. अहो रागवू नका म्हटलं ना, शांत व्हा. सौभाग्यवती विमल देवधर माटेगावकर. माझा ऐका नका अडवू त्यांना. त्यांना मारायचंय ना मला, मारू द्या की. मारायचंय मला, मार मार मार, मारू द्या. काय माझ्या डोळ्यानं दिसत नाहीये तो. निदान स्पर्शाने तरी जाणव देत ना तो आहे इथे म्हणून. हा, नको नको. हसून झालं असेल तर प्रश्न विचारता का? देवधर कुठे? हे काय माझ्या बाजूला उभे दिसत नाहीत का तुम्हाला? मस्करी पुरे झाली. मस्करी तुम्ही करताय. माझे पती परागंदा झाले याची तक्रार आम्हीच नोंदवली होती आणि तुम्ही मलाच चौकशीला बोलत आहे. आणि आज तर माझे यजमान माझ्या बरोबर हजर आहेत तरी तुम्ही. काय सर? इकडे. आता मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. थोडक्यात, या सौभाग्यवती विमल देवधर माटेगावकर, नीट व्यवस्थित बघा. या बाईंच्या सोबत तुम्हाला कोणी दिसतंय? नाही सर. लांबून दिसत नसेल तर जवळ जाऊन बघायला हरकत नाही. माझी हरकत आहे. मी माझ्या नवऱ्याकडे चालली. आता त्या नराधमासमोर माझा नवरा जिवंत असताना सुद्धा मला अमंगल बोलावं लागलं, वागावं लागलं आणि हे फक्त तुमच्यामुळे. आणि म्हणूनच प्रायश्चित्त म्हणून मी महादेवाच्या पाया पडायला चालली. विमल थांब थांब, तू इथे काय? तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का? मला कोणाशी बोलायचं नाहीये. अगं पण का? मला बोलायचं नाही म्हणजे तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. अगं पण मी तुलाच भेटायला आले ना. भेटायला आलायत का समजूत काढायला आलायत? हे बघा, मी स्पष्टच सांगते, आता माझ्या नवऱ्याला भेटल्याशिवाय माझी समजूत कोणीही नाही काढू शकत.